हं. हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 9 श्लोक क्रमांक आज आपण 7वा बघणार आहोत. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे समजण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देतील. आता काय सुरू आहे? 6व्यामध्ये ध्रुव बाळ जो आहे त्याला भगवंतांनी आशीर्वाद दिला आहे आणि त्याला बोलण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी शक्ती देण्यासाठी स्वतःचा शंख भगवंतांनी ध्रुवाच्या कपाळाला मस्तकाला लावलेला आहे. त्यामुळे ध्रुवाला सर्व वैदिक ज्ञानाचं शास्त्राचं ज्ञान झालं आहे. आणि काय झालं आहे त्यांनी काय केलं, आता प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली आहे 6व्या श्लोकात. तेव्हा त्यांनी सांगितलं की भगवंत तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तुमच्या मुळेच काय झालं माझी निद्रिस्त इंद्रिय जागी झाली. आणि आता 7वा श्लोक. ठीक आहे माताजी, हरिबोल. हो हो माताजी. 7वा श्लोक भाषांतर. आता हे ध्रुव बाळ आहेत ते भगवंतांना प्रार्थना करतात. हे भगवन, एकमेव तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात, परंतु आपल्या विभिन्न शक्तींद्वारे तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक जगतात विभिन्न प्रकारे प्रकट होता. त्याला सगळं ज्ञान झालं वेदांमधलं सगळं. त्यामुळे त्यांनी सांगितलंय कसे आहेत भगवंता, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुमच्या विविध शक्ती आहेत, त्याद्वारे तुम्ही आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही जगतांमध्ये काय विविध प्रकारे खूप साऱ्या शक्ती आहेत, त्यामुळे विविध प्रकारे काय होतात भगवंत तुम्ही प्रकट होता. आपल्या बहिरंग शक्तीने तुम्ही भौतिक जगताची अखिल शक्ती निर्माण करता. भगवंतांची बहिरंग शक्ती या जगतात कार्य करते आणि अशा निर्मितीनंतर अखिल जगताच्या निर्मितीनंतर काय करता तुम्ही परमात्मा रूपामध्ये तिच्यामध्ये प्रवेश करता. हे जे अख्खं जगत निर्माण झालेलं आहे त्यात काय करतात, प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक अणूमध्ये भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात. तुम्ही परमपुरुष आहात. आणि ज्याप्रमाणे अग्नी विविध आकारातील काष्ठांमध्ये प्रवेश करून विभिन्न प्रकारच्या तेजाने प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे क्षणभंगूर प्राकृतिक गुणांच्या माध्यमातून तुम्ही विभिन्न प्रकारच्या अभिव्यक्ती निर्माण करता. तर काय त्यांनी दिलेलं आहे, थोडीसं ह्याच्यात फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे. हा माताजी, समजतंय? मी जेवढं जमेल तेवढं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. इथे काय दिलेलं आहे की तुम्ही परमपुरुष आहात एवढं कळलं. आणि ज्याप्रमाणे अग्नी विविध आकारातील काष्ठांमध्ये, तर अग्नी काय करतो, काष्ठ म्हणजे काय लाकूड. तर जसा अग्नी वेगवेगळ्या आकारातल्या लाकडांमध्ये प्रवेश करतो आणि विभिन्न प्रकारच्या तेजाने प्रज्वलित होतो. म्हणजे आता लाकूड आहे, असं पातळ लुकडं लाकूड असेल नाजूक, तर त्याच्यात प्रवेश केला तर किती काळ अग्नी राहील, थोडा काळ राहील, बरोबर. आणि असं जर मोठं लाकूड असेल तर काय जास्त काळ राहील, मोठं तेज येईल, बरोबर, जास्त अग्नी येईल असं. तर काय आहे, विविध आकारामधल्या काष्ठांमध्ये काय तुम्ही अग्नी म्हणून काय करता, जेव्हा प्रवेश करता तेव्हा विभिन्न प्रकारच्या तेजाने तो अग्नी प्रज्वलित होतो. तसंच काय आहे, तुलना केलेली आहे की हे जे क्षणभंगूर प्राकृतिक गुण आहेत जे 3 गुणांद्वारे प्रकृती इथे सगळं हे जग निर्माण झालंय, तर ती कार्य करत राहते. तर या गुणांच्या माध्यमातून तुम्ही काय करता, विभिन्न प्रकारच्या अभिव्यक्ती निर्माण करता. जे सगळी जी कार्य आहेत, जे घडतं सगळं ते काय आहे तुमच्या शक्तीनुसार घडतंय. तात्पर्यात प्रभुपाद हे सगळं समजवत आहे. तात्पर्य, ध्रुव महाराजांना याचा साक्षात्कार झालाय. ध्रुव महाराजांना जे जे काय वेदांचा निष्कर्ष कळला ते आता ते प्रार्थनेतनं प्रकट करतात. त्यामुळे हे थोडंसं फिलॉसॉफी आहे, सगळी तत्वज्ञान आहे. ध्रुव महाराजांना याचा साक्षात्कार झाला की परम सत्य पुरुषोत्तम भगवंत आपल्या विविध शक्तींद्वारे कार्य करतात आणि ते शून्य वा निराकार होऊन सर्वव्यापी होत नाहीत. पुन्हा एकदा सांगते की प्रभुपादांनी हे भागवतम कुठे लिहिलं, विदेशात लिहिलं. विदेशी लोक सगळे कसे आहेत, निर्विशेषवादी आहेत आणि शून्यवादी आहेत. म्हणजे ते भगवंतांना आकार आहे हे मानत नाही आणि ते म्हणतात हे या जीवनानंतर सगळं शून्य आहे, आधी शून्य होतं नंतर शून्य आहे सगळं. असे लोक काय म्हणतात, भगवंतांना भगवंत म्हणून मानत नाहीत. ते काय म्हणतात, भगवंत म्हणजे एक शक्ती आहे असं मानतात. हे मायावादी आहेत ते.
त्यामुळे इथे दिलेलं आहे की भगवंत कसे आहेत, सर्व ध्रुवाला काय साक्षात्कार झाला की जे भगवंत आहेत ते आपल्या विविध शक्तीद्वारे सर्व ठिकाणी सर्वत्र कार्य करतात. आणि काय नाहीये ते जे शून्य आणि निराकार होऊन भगवंत सर्वव्यापी होत नाहीत. म्हणजे शून्य आहे म्हणून ते व्यापलं त्यांनी सगळं असं काही होत नाही, किंवा आकार नाहीये म्हणून सगळं व्यापलं असं नाहीये. मायावादी दार्शनिकांचे मत असे असते की परमसत्य विश्वामध्ये सर्वत्र विस्तारलेले असल्यामुळे त्याला स्वतःचे असे स्वतंत्र रूप नसते. ते काय म्हणतात, परमसत्य म्हणजे काय आहे, सर्वश्रेष्ठ काय आहे, प्रकाश आहे. त्यामुळे ते म्हणतात सर्वत्र विस्तारलाय ते प्रकाश, त्याच्यामुळे काय परमसत्याला काय आकार वगैरे नाही, स्वतंत्र रूप नाही असं म्हणतात ते. तथापि या ठिकाणी वैदिक निष्कर्षाची अनुभूती झालेली, म्हणजे जे वैदिक ज्ञान आहे त्याचा पूर्ण सार प्राप्त झालेले ध्रुव काय म्हणतात, तुम्ही आपल्या शक्तींद्वारे, हे भगवंत तुमच्या शक्तींद्वारे काय करता, अखिल विश्व व्यापून आहात. सगळ्या विश्वांमध्ये जी काही कार्य घडली जातात ती काय आहेत, भगवंतांच्या शक्ती वाटे केली जातात. ही शक्ती मूळतः आध्यात्मिक असते. भगवंतांच्या सर्व शक्ती काय आहेत, आध्यात्मिक आहेत. पण ती भौतिक जगामध्ये तात्पुरत्या काळासाठी कार्य करीत असल्यामुळे तिला माया म्हणून ओळखले जाते. म्हणजे ही जी माया आहे तिला भगवंत 7.14 आपण श्लोक बघितला होता बघा, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. त्यात भगवंत सांगतात दैवी आहे ही, हेषा ही आहे ती, गुणमयी माया आहे ती कशी आहे, दुरत्यया पार करण्यास कठीण आहे, पण ती कशी आहे, दैवी आहे. म्हणून इथे दिलंय की शक्ती कशा असतात, सगळ्या आध्यात्मिक असतात. ही शक्ती आध्यात्मिक असते, पण ती भौतिक जगामध्ये तात्पुरत्या काळासाठी कार्य करीत असल्यामुळे तिचं नाव आहे माया, म्हणून ती ओळखली जाते. दुसऱ्या शब्दात भक्ताव्यतिरिक्त इतर प्रत्येकासाठी भगवंतांची शक्ती मायाशक्ती म्हणून कार्य करते. म्हणजे भक्त आहे ना त्याच्यावर कार्य करणारी जी शक्ती असते, त्याला मार्गदर्शन मदत करणारी शक्ती आहे ती आध्यात्मिक शक्ती असते. आणि जो भक्त नाही आहे त्यांच्यासाठी जी काही भगवंतांची शक्ती वेगवेगळ्या कार्यात त्यांना जी मदत करते, काही करते, ती काय आहे, भौतिक शक्ती आहे. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला, ती मायाशक्ती म्हणून कार्य करते. ध्रुव महाराजांना या वस्तुस्थितीचे अचूक ज्ञान झाले. शक्ती आणि शक्तिमान एकरूपच आहेत हेही ते जाणू शकले. काय ते जाणू शकले, शक्ती आणि शक्ती. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे शक्तिमान आहेत आणि सर्व ज्या आहेत त्यांच्या शक्ती त्या भगवंतांमधूनच येत आहेत, आणि शक्ती शक्तिमानापासून विभक्त करता येत नाही. हरी बोल, कोणाच्या तरी फोन मधून खूप आवाज येतोय, तर तुम्ही जरा म्यूट वगैरे करू शकलात तर बघा प्लीज. शक्ती शक्तिमानापासून विभक्त करता येत नाही. हे का लिहिलंय प्रभुपादांनी, कारण की हे जे निराकारवादी काय म्हणतात ते फक्त शक्तीला मानतात, ते मानत नाही आणि जाणतही नाही की ही शक्ती शक्तिमानापासून येऊ शकते. म्हणून जे दिलाय, जर शक्ती आहे तर शक्तिमान असणारच, म्हणून प्रभुपाद म्हणतात शक्तीच शक्तिमानापासून विभक्त करता येत नाही. समजलं माताजी हे, हरी बोल. तर यात काय आहे माहिती का, पुढे आता हा जो अख्खा पॅरेग्राफ आहे ना तो हेच सांगतोय की भक्तांव्यतिरिक्त इतर प्रत्येकासाठी भगवंतांची मायाशक्ती कार्य करते. भगवंतांची शक्ती आहे मायाशक्ती म्हणून कार्य करते, आणि भक्ताला काय करते, ती भगवंतांची आध्यात्मिक शक्ती म्हणून कार्य करते. हेच सगळं पुढच्या पॅरेग्राफ मध्ये दिलंय. थोडीशी तत्वज्ञान आहे ते, त्यामुळे मेन लाईन ही आहे, एवढं लक्षात ठेवा. कळलं, भक्तांसाठी भगवंतांची आध्यात्मिक शक्ती आणि अभक्तांसाठी भगवंतांची मायाशक्ती कार्य करते. समजलं ना माताजी? हो. आता पुढे वाचूया. परमात्मा रूपातील भगवंतांचे स्वरूप येथे स्वीकारण्यात आले आहे. म्हणजे काय, भगवंत कोण आहेत, इथे परमात्मा रूपात ध्यान केलं होतं की नाही ध्रुवाने, त्यामुळे काय आहे, परमात्मा रूपातल्या भगवंतांचं स्वरूप इथे स्वीकारलंय. आता त्यांची मूळ आध्यात्मिक शक्ती
भौतिक शक्तीच संजीवन देते आणि म्हणून मृत शरीरामध्ये जीवन असल्याचे दिसते. त्याचा अर्थ काय? आपलं जे शरीर आहे ते कशाने बनलेलं आहे? पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, बरोबर? विविध घटकांनी बनलेलं आहे. त्यामुळे कसं आहे, ते मृत आहे. त्यात जिथपर्यंत आत्मा शिरत नाही तिथपर्यंत काय, शरीर कसं आहे? मृताप्रमाणेच आहे. ते त्याच्यात चैतन्य कधी येतं? जेव्हा त्यात भगवंतांची आध्यात्मिक शक्ती शिरते तेव्हा ते चेतन होतं, बरोबर? म्हणून हे वाक्य असं आहे की भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे, काय आत्मा पण काय आहे? भगवंतांची शक्तीच आहे, बरोबर? तर ती भौतिक शक्तीच म्हणजे काय, हे जे शरीर आहे पंचमहाभूताने बनलेलं, त्याच्यात जेव्हा शिरते तेव्हा काय होतं? संजीवन येतं. म्हणजे ते जागृत होतं शरीर. कळलं? जे नुसतं शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्यात जेव्हा आत्मा शिरतो तेव्हा चेतन होतं. हे या वाक्याचा अर्थ आहे. शून्यवादी दार्शनिकांना वाटते की विशिष्ट भौतिक परिस्थितीत भौतिक देहामध्ये जीवनाची लक्षणं प्रकट होतात. म्हणजे काय, ते काय सांगतात माहिती का? ते काय, हे शून्यवादी लोक आहेत, हे काय मानतच नाही भगवंतांना वगैरे. ते काय म्हणतात की जो भौतिक देह असतो ना, त्याच्या भोवती काहीतरी एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि काय होतं, तो देह जीवन लक्षण म्हणजे जीवनाचं लक्षण जिवंत आहे दाखवतो, नाहीतर काय बाकी सगळं शून्य आहे असं म्हणतात ते. ठीक आहे, हे समजलं एवढं माताजी? तर पण प्रभुपाद पुढे म्हणतात, पण प्राकृतिक शरीर स्वतःहून कार्य करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जे प्रकृतीने, जे भौतिक घटकाने बनलेलं शरीर आहे ते स्वतःहून कार्य करू शकणार नाही जिथपर्यंत त्यात आध्यात्मिक असा आत्मा प्रवेश करेल. ठीक आहे, एवढं कळलं. आता पुढे प्रभुपाद दुसरं सांगतात की एखाद्या यंत्रालाही निराळ्या शक्तीची आवश्यकता असते. म्हणजे यंत्र बनवलंय पण त्याला एक वेगळी शक्ती पुरवायला लागते. उदाहरणार्थ विद्युत शक्ती किंवा वाफ असं सगळं. ज्याप्रमाणे अग्नी, आता पुन्हा ते जे भाषांतरात सांगितलंय ते प्रभुपाद सांगतात की अग्नी लाकडाच्या गुण आणि आकारानुसार विविध प्रकारे जळतो. म्हणजे काय, अग्नी तर सेम आहे पण लाकड जर आहे काय आहे, गुण लाकडामध्ये पटकन जळून संपणारे काही लाकडं असतात हा, आणि आकारानुसार काय तो विविध प्रकारे जळतो. पण काही लाकडांचा गुण कसा असतो की ते जास्त काळपर्यंत असे धगत राहतात. बघा तुम्ही चुलीवर काम केलं असेल तर तुम्हाला हे माहिती आहे सगळं. आणि आकार जर मोठं लाकूड असेल तर ते जास्त काळ अग्नी देत राहील, बरोबर? त्यामुळे असा विविध प्रकारे अग्नी जळत असतो. त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही विविध प्रकारच्या भौतिक शरीरांमध्ये कार्य करते. काय आहे? त्याचप्रमाणे काय आहे, जी भौतिक शक्ती जी आहे भगवंतांची ती काय आहे, वेगवेगळ्या भौतिक जे शरीर आहेत जी आपल्या दिसतात त्यांच्यामध्ये काय करते, ती कार्य करत असते. भौतिक शक्तीने सगळी कार्य चालत असतात. ठीक आहे, एवढं कळलं. आता पुढे भक्ताच्या संदर्भात तीच शक्ती आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित होते. सगळ्यांना इथे जे जग आहे, जगत जे तिकडे काय आहे, भौतिक शक्ती. बघा आपण वरच्या पॅरेग्राफ मध्येच पाहिलं की काय आहे, ध्रुव महाराज म्हणतात की भौतिक जगामध्ये तात्पुरत्या काळासाठी ही शक्ती आली आहे, तिला माया म्हणून ओळखले जाते वगैरे आहे ना. तसं काय आहे, सगळ्यांसाठी ही भौतिक शक्ती कार्यरत असतेच. पण भक्त जर बघितला, भक्ताच्या संदर्भात ती शक्ती जी आहे ती काय आहे, आध्यात्मिक शक्तीमध्ये रूपांतरित होते. कारण काय आहे, तो भक्त आहे, तो भगवंतांशी कनेक्टेड होऊ पाहतो, बरोबर? त्यामुळे काय आहे, ती आध्यात्मिक शक्ती. आपण ह्याचं जो तुम्ही आपण 6वा श्लोक पाहिला होता ना, त्यात पण हे सांगितलं होतं बघा. एकच मिनिट, आपण 6व्या श्लोकाचं पान काढा बरं तुम्ही. म्हणजे एक पान आधी जा. 6व्या श्लोकाचा शेवटचा पॅरेग्राफ दिसला तुम्हाला? हो हो. मग शेवटच्या पॅरेग्राफच्या आधीचा पॅरेग्राफ, त्यात ना त्यात खालून चौथी ओळ आहे ना, ती बघा. ती जेव्हा जीव पूर्णपणे शरणागत, म्हणजे 5वी ओळ खालून 6व्या श्लोकाचं
शेवटचा हे नाही, पॅरेग्राफ नाही, त्याच्या आधीच्या पॅरेग्राफची खालून 6वी ओळ ती आहे हरे कृष्ण महामंत्र वगैरे ते आहे, हरे असं ते सगळं आहे. त्याच्यानंतर आहे जेव्हा जीव पूर्णपणे शरणागत होतो आणि शाश्वत दास ही आपली स्थिती स्वीकारतो, म्हणजे तो भक्त होतो, तेव्हा काय होतं, तेव्हा ही आध्यात्मिक शक्ती कार्य करू लागते. हा, त्याच्याच बद्दल हे सांगितलंय प्रभुपाद. तेच इथे सांगतायत की भक्ताच्या बाबतीत ही जी भौतिक शक्ती जी इतरांमध्ये कार्य करते ती काय बनते, भक्ताच्या बाबतीत आध्यात्मिक शक्ती बनते. शक्ती मूळतः सगळ्याच आध्यात्मिक असतात. ही जी भौतिक शक्ती आहे ती भौतिक नाहीये, ती भौतिक जगात तात्पुरती आल्या म्हणून तिला माया ही भौतिक म्हणतात, पण खरी भगवंतांची सगळ्या शक्ती आध्यात्मिकच आहे. ठीक आहे. हा, म्हणून भक्ताच्या संदर्भात असं घडू शकतं काय की भक्ताच्या बाबतीत पुढे काय होतं ते सांगितलेलं आहे. काय घडतं ते, विष्णू शक्ती ही पराप्रोक्ता, म्हणजे काय आहे इथे म्हटलेलं आहे की मूळ शक्ती काय करते, ही विष्णूची शक्ती आहे, ती मूळ शक्ती भक्ताला प्रेरणा देते. भगवंतांची जी आध्यात्मिक शक्ती आहे ती काय करते, भगवंतांना प्रेरणा देते. जेव्हा बघते ती काय काय भगवंत इच्छुक आहे भगवंतांच्या सेवेमध्ये, तर ती काय करते, आध्यात्मिक शक्ती प्रेरणा देते, जसं काल आपण पाहिलं तसं. आणि म्हणून तो म्हणजे कोण, भक्त आपल्या सर्व शारीरिक अवयवांना भगवत सेवेमध्ये नियुक्त करतो. काय करतो, त्याची इच्छा आहे भक्ती करायची, तेव्हा ते बघून आध्यात्मिक शक्ती त्याला प्रेरणा देते आणि त्यामुळे तो आपल्या सगळ्या अवयवांना भगवंतांच्या सेवेत नियुक्त करतो. पायाने मंदिरात जातो किंवा जिथे सत्संग आहे तिथे जातो, हाताने तिथे सेवा करतो, डोळ्यांनी भगवंतांचं रूप बघतो, कानाने कृष्णांच्या लीला कीर्तन ऐकतो, तोंडाने बोलतो, असं सगळं तो आपले अवयव सगळे भगवंतांच्या सेवेत नियुक्त करतो, लावतो. तीच बहिरंगा शक्ती साधारण अभक्तांना इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक कार्यांमध्ये नियुक्त करते. जे इतर लोकांना काय करायचंय, जे भक्त नाहीत त्यांना इंद्रिय तृप्ती करायची आहे, मग त्यांना की त्याच्यात तुम्ही ते करा म्हणून त्यांना शक्ती देते. ज्याला जे हवंय ते पुरवलं जातं. आपण माया आणि स्वधाम यातील भेद ध्यानात घेतला पाहिजे. तर हे स्वधाम म्हणजे काय आहे, हे आधी आलं होतं बघा, एकच मिनिट. हा, स्वधाम 6वा श्लोक आहे ना जो, तो जर तुम्ही काढला तर त्याची दुसरी ओळ आहे, त्याचा शेवटचा शब्द आहे स्वधामना. मिळाला का बघा, 6व्या श्लोकातला दुसरी ओळ स्वधामना. हा, दिसतंय. आणि त्याचा अर्थ जर तुम्ही वर्ड टू वर्ड मिनिंग असतो ना, शब्दशः अर्थ भाषांतराच्या वरती, त्यात स्वधामनाचा अर्थ वाचला तर काय येतोय बघा, आपल्या अंतरंगा शक्तीने, आपल्या अंतरंगा शक्तीने. म्हणून इथे दिलंय की आता मी मेन आपण जो 7वा श्लोक घेतोय त्याची शेवटून दुसरी ओळ वाचते. आपण माया आणि स्वधाम म्हणजे हे जे आहे स्वधामना, ती म्हणजे काय, जी माया शक्ती आणि ही कोण, अंतरंगा शक्ती. हा, यांमधला भेद आपण ध्यानात घेतला पाहिजे. भक्तांवर स्वधामचा प्रयोग असतो, स्वधामचा, आणि अभक्तांवर या मायाशक्तीचा प्रभाव असतो. लक्षात आलंय हे? काही शंका आहे? नाही. एकच लक्षात घ्यायचं, भक्तांवर जी शक्ती कार्यरत असते, ज्या भक्ताला प्रेरणा देते ती आध्यात्मिक शक्ती, ज्यांना नको आहे ती आध्यात्मिक शक्ती त्यांना बहिरंगा शक्ती कार्य करते त्यांच्यावर. ठीक आहे. पुढचा श्लोक 8वा. हे प्रभू, ध्रुव महाराज भगवंतांना प्रार्थना करतात, हे प्रभू, ब्रह्मदेवांनी तुमची पूर्ण शरणागती स्वीकारलेली आहे. प्रारंभी तुम्ही त्यांना ज्ञान प्रदान केले आणि म्हणून ज्याप्रमाणे निद्रावस्थेतून उठलेला मनुष्य आपली तातडीची कर्तव्ये पाहतो, त्याप्रमाणे ते संपूर्ण विश्व पाहू आणि जाणू शकले. जे काय आहे, सुरुवातीला जेव्हा गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतनं कमळ प्रकट झालं आणि त्यावर ब्रह्माजी आले, तेव्हा ते काहीच जाणू शकले नव्हते. पण जेव्हा त्यांनी भगवंतांची शरणागती स्वीकारली, मग भगवंतांनी त्यांना तप करायला बुद्धी दिली, मग त्यांनी तप केलं, मग प्रसन्न होऊन भगवंतांना ज्ञान दिलं, आपलं वेणू वाजवून, बासरी वाजवून, आणि मग तसं कशी त्यांनी कार्य केली, त्यांचे सगळी इंद्रिय काय झाली, कार्यरत झाली, त्यांना ज्ञान झालं.
त्या ज्ञानामुळे काय झालं, त्यांनी संपूर्ण विश्व पाहू आणि जाणू शकले. म्हणजे त्याला समजलं की माझं कार्य काय आहे, मला काय करायचंय, सगळं ज्ञान झालं. पुढे सर्व मुमुक्षूंचे तुम्ही एकमेव आश्रयस्थान आहात, आश्रय आहात. मुमुक्षू म्हणजे काय? मुमुक्षू म्हणजे ज्यांना मोक्ष हवाय ते. म्हणजे धर्म, अर्थ, काम हे तर सगळेच करतात, पण ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे ते मुमुक्षू. तुम्ही एकमेव त्यांचे काय आहेत? आश्रयस्थान आहात. आणि सर्व दुःखी मनुष्यांचे एकमेव मित्रही तुम्हीच आहात. तुम्ही काय आहात? सगळ्यांचे बंधू. हे जर बघितलं तुम्ही 8व्या श्लोकाचा शेवटचा शब्द, तर तो आहे आर्त बंधो. कथम आर्त बंधो. आर्त म्हणजे दुःखी जन आणि बंधो म्हणजे मित्र. तुम्ही सगळ्यांचे काय आहेत? दुःखी मनुष्यांचे एकमेव मित्र आहात. यास्तव म्हणजे म्हणूनच परिपूर्ण ज्ञानाने युक्त असलेला विद्वान मनुष्य कसा काय तुम्हाला विसरू शकेल, असं ध्रुव महाराज म्हणतात. की एवढं तुम्ही सगळ्यांचे आश्रयस्थान आहात, सगळ्यांचे मित्र आहात, तर ज्याला सगळं हे ज्ञान आहे असा विद्वान तुम्हाला कसं काय विसरेल? कधीच विसरणार नाही. ठीक आहे. तर तात्पर्य प्रभुपाद समजवतात, भगवंतांना शरणागत असलेले भक्त त्यांना एक क्षणभरही विसरू शकत नाहीत. भक्त जाणतो की भगवंतांची अहेतुकी कृपा आपल्या कल्पने पलीकडे आहे आणि त्या कृपेने आपण किती लाभान्वित झालो आहोत हे ते जाणू शकत नाही. हे तो जाणू शकत नाही. म्हणजे काय? भक्ताला हे माहिती आहे की काय आहे, भगवंतांची अहेतुकी कृपा कशी आहे, मी विचार पण करणार नाही, इतकी प्रचंड आहे. ते कितीतरी म्हणजे एकच भगवंत काय, भगवंतांची कृपा झाल्यावर अद्भुत बदल आपल्यात होतो. त्यामुळे जी काय कृपा आहे ती काय आहे, आपण कल्पना करू त्याच्या पलीकडे आहे. आणि आपल्यावर त्यांनी किती लाभ झालाय हे तो जाणू पण शकत नाही, इतका प्रचंड लाभ भक्तांना होत असतो भगवंतांच्या कृपेने. तो जितक्या प्रमाणात भक्तिमय सेवा करतो, तो म्हणजे भक्त जितक्या प्रमाणात भक्तिमय सेवा करतो तितक्याच अधिक प्रमाणात त्याला भगवंतांच्या शक्तीकडून प्रोत्साहन मिळते. जर म्हणून आपल्याला जर वाटत असेल, अरे त्या माताजी किंवा ते प्रभूजी त्यांना काय एवढं ते उत्साही असतात, तर ह्याचं हे काय आहे, ते जितकी भक्तिमय सेवा करतात त्याच्यामुळे त्यांना तेवढे जास्त काय होतं, भगवंतांच्या शक्तीकडून प्रोत्साहन मिळतं. मग आपण काय यातनं शिकायचं, मी पण जास्त भक्तिमय सेवा करेन. म्हणजे काय होईल, भगवंतांची जी शक्ती आहे आध्यात्मिक शक्ती ती काय करेल, मलाही आणखीन प्रोत्साहित करेल. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, जो कोणी प्रेमाने आणि स्नेहाने माझी निरंतर भक्तिमय सेवा करतो त्याला त्याच्या अंतःकरणातनं मी बुद्धी प्रदान करतो आणि अशा रीतीने तो अधिक प्रगती करतो. भगवंत म्हणतात, ह्या श्लोक कुठचा माहिती का, आपण जर 10व्या अध्यायातली जी चतुर्श्लोकी भगवद्गीता बघितली त्याचा 10वा श्लोक म्हणजे 8, 9, 10, 11 त्याचा 10वा श्लोक म्हणतो, तेषाम सतत युक्तानाम. तेषाम म्हणजे ते भक्त काय करतात, इथे तुम्ही श्लोक तुमचं तात्पर्यातलं प्रभुपाद लिहितायत ना भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, त्यात बघू शकतात तुम्ही. तेषाम सतत युक्तानाम, तो काय आहे, सतत युक्त आहे, सतत जोडला गेलाय काय करायला, भजताम म्हणजे काय, भक्तिपूर्ण भक्तिमय सेवा करण्यात तो जोडला गेलाय. कशी करतो भक्ती, प्रीतिपूर्वकम. आपली इथे पण प्रभुपाद म्हणतात काय, प्रेमाने आणि स्नेहाने प्रीतिपूर्वकम करतो. कसं करतो, सततम निरंतर करतोय. त्याला काय करतो मी, ददामी, काय करतो, देतो, बुद्धी प्रदान करतो. इथे दिलंय बघा, ददामी काय देतो, बुद्धी योगम, बुद्धी प्रदान करतो. काय होतं, येन माम उपयांती ते, म्हणजे काय, अशी बुद्धी देतो, येन म्हणजे ज्या योगे काय करू शकेल, माम म्हणजे मला, उपयांती ते म्हणजे ते माझ्याकडे येऊन पोचतील, माझ्याकडे यायचा जो मार्ग आहे त्याच्यावर ते अधिकाधिक प्रगती करू शकतील. असे प्रोत्साहन मिळालेला तो भक्त एकही क्षणासाठी भगवंतांना विसरू शकत नाही.
भगवंतांच्या कृपेने भक्तिमय सेवा करण्यासाठी अधिक सामर्थ्य प्राप्त झालेला तो भक्त सदैव भगवंतांविषयी कृतज्ञ असतो. त्याला नेहमी ज्ञान असतं की ही जी कृपा आहे ती भगवंतांकडून येते आहे. ही माझी स्वतःची एकट्याची शक्ती नाही. भगवंतांच्या आशीर्वादाने कृपा प्रसादाने ही मला शक्ती मिळत आहे. आणि त्यामुळे तो कधीच अहंकार करत नाही. जे कोणी त्याची स्तुती केली, कोणी कौतुक केलं, कोणी आदर केला तर लगेच तो काय करतो, ते जे यश आहे, ते जी स्तुती आहे, जो मान आहे तो आपल्या गुरूंना आणि भगवंतांना तो पाठवून देतो. म्हणजे त्यांच्यामुळे हे झालंय असं तो म्हणतो आणि जाणून म्हणतो हे, कारण त्याला माहिती आहे की मी एकटा काही करू शकत नाही. भगवंतांच्या कृपेने आणि त्यांनी प्रदान केलेल्या ज्ञानाद्वारे सनातन म्हणजे हे 4 कुमार आणि ब्रह्मदेवांसारखे संत पुरुष अखिल विश्व पाहू शकले. म्हणजे काय, भगवंतांची कृपा आणि त्यांनी केलेलं ज्ञान आहे सांगितलेलं, त्याच्यामुळे काय 4 कुमार ब्रह्मदेव असे जे संत पुरुष आहेत ते अखिल विश्व पाहू शकले. म्हणजे काय, त्यांना सगळं विश्वाबद्दल ज्ञान झालं. या संदर्भात असे उदाहरण दिले जाते की एखादा मनुष्य वरकरणी पाहता दिवसभर निद्रेपासून कदाचित दूर राहू शकतो. काय असं उदाहरण दिलंय की वरवर बघितलं तर काय आहे, एखादा माणूस काय आहे दिवसभर जागा आहे, झोपत नाहीये, परंतु आध्यात्मिकतेने तो प्रबुद्ध होत नाही तोपर्यंत. म्हणजे काय, जर त्याला भक्ती मिळालेली नाही, आध्यात्मिकतेमध्ये त्याची बुद्धी वाढलेली नाही तर तोपर्यंत तो काय आहे, अगदी जागा असला तरी खऱ्या अर्थाने काय आहे, तो झोपलेलाच आहे, निद्रावस्थेतच आहे. कारण काय आहे, भगवंताविषयी ज्ञान जे आहे त्यांनी त्याला खरी जागरूकता येते. जसं स्तुती सुरू केल्याबरोबर ध्रुव महाराज म्हटले होते की तुमच्या स्पर्शाने माझी सगळी इंद्रिय काय झाली आहेत, जागृत झालेली आहेत. तसं तो कदाचित म्हणजे हा जो माणूस आहे तो कदाचित केवळ रात्रीच झोपेल आणि दिवसा आपली कर्तव्य पार पाडित असेल, परंतु आध्यात्मिकतेने प्रबुद्ध होऊन कार्य करण्याच्या स्तरावर तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो नित्य निद्रिस्तच आहे असे समजावे. म्हणजे काय आहे, कोणताही मनुष्य घ्या, जर तो आध्यात्मिकतेने प्रबुद्ध बुद्धिवान झाला नाही, त्यांनी ज्ञान घेतलं नाही आणि ज्ञान घेऊन कार्य करायला लागला नाही, भक्ती मार्ग त्यांनी स्वीकारला नाही, तिथपर्यंत तो काय आहे, नित्य निद्रिस्तच आहे असं समजावे. यास्तव म्हणजे म्हणूनच भगवंतांकडून प्राप्त झालेल्या लाभाचे भक्ताला कधीही विस्मरण होत नाही. ते भगवंताने जो लाभ दिलाय, जी त्याला शक्ती दिलाय ते तो कधीच विसरत नाही की हे भगवंतांकडून आलाय आणि त्यामुळे तो भगवंतांनाही कधीच विसरत नाही. भगवंतांना या श्लोकामध्ये आर्त बंधू अर्थात दुःखी जनांचे मित्र असे संबोधित करण्यात आले आहे. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की ज्ञानाच्या शोधामध्ये मनुष्य जेव्हा अनेक जन्म खडतर तपश्चर्या करण्यात घालवितो तेव्हा तो ज्ञानाच्या वास्तविक स्तरावर येतो आणि त्यानंतर भगवंतांना शरण गेल्यावर तो बुद्धिमान होतो. म्हणजे काय आहे, एका जन्मात सगळं ज्ञान मिळत नाही. तो आधी काय करतो, आधी तर असाच जगत असतो, मग तो एक काळी त्याला असं वाटतं की काहीतरी आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे, का होतंय, कसं होतंय, मग तो ज्ञानाच्या शोधामध्ये काय करतो, प्रयत्न करत राहतो. असे अनेक जन्म जातात आणि मग एक जन्म असा येतो की त्याला ज्ञानाचा वास्तविक स्तर प्राप्त होतो आणि त्यानंतर तो काय जाणतो की वासुदेव सर्वमिती, भगवान श्रीकृष्णच काय आहे, सर्वाचे कारण आहेत, सर्वांचे स्रोत आहेत, त्यांना मी शरण गेलो पाहिजे असं जेव्हा तो शरण जातो तेव्हा काय तो बुद्धिमान होतो. हा जर श्लोक बघायचा असेल भगवद्गीतेत तर तो आहे 7.19 हा श्लोक आहे 7.19. तो श्लोक असं म्हणतोय की बहुनाम जन्मनाम अंते, खूप साऱ्या जन्मानंतर अंते काय होतो, ज्ञानवान माम प्रपद्यते, म्हणजे काय ज्ञान प्राप्त होतो त्याला आणि मग माम म्हणजे भगवंत म्हणतात मला,
ज्ञान प्राप्त झाल्यावर तो मला प्रपद्यते म्हणजे शरण येतो. काय जाणतो तो? वासुदेव सर्वमिती. भगवान श्रीकृष्ण हे काय? सर्वस्व आहेत. आणि स महात्मा सुदुर्लभ. भगवंत म्हणतात की असा जो महात्मा आहे तो काय आहे? अतिशय दुर्लभ आहे. पुढे आपण वाचूया की परमपुरुषाला शरण न जाणाऱ्या मायावादी दार्शनिकांकडे वास्तविक ज्ञानाचा अभाव असतो असे समजले जाते. ज्ञान असेल तर काय करेल तो? वासुदेवना शरण जाईल. पण ह्यांना अज्ञान आहे. थोडंसं ज्ञान घेतलं त्यांनी, आपण आत्मा आहोत वगैरे, आणि पण ते भगवंतांना काही शरण जात नाही. भगवंतांना ते मानतच नाही. आकार आहे काय आहे ते फक्त शक्ती मानतात. तर असे काय आहेत? ह्यांच्याकडे खरं ज्ञानाचा अभाव आहे. परिपूर्ण ज्ञानाने युक्त असणारा भक्त आपली भगवंताविषयीची कृतज्ञता क्षणभरी विसरू शकत नाही. ज्याला ज्ञान झालेलं आहे काय आहे भगवंतांविषयी, असा जो भक्ती मार्गात पुढे जाणारा भक्त आहे तो कधीच भगवंताविषयीची कृतज्ञता म्हणजे भगवंतांनी माझ्यावर किती उपकार केलेत, किती कृपा केली आहे, ही कधीच तो विसरू शकत नाही. काही शंका आहे का तर विचारा मला, नाहीतर 9वा श्लोक छोटाच आहे तो आपण करू शकतो. करूया पुढचा. 9व्या श्लोकाचं भाषांतर. केवळ आता ध्रुव महाराज आपल्या शरीराविषयी सांगतात की काय केलं जातं, काय आहे असं सगळं सांगतात. केवळ या त्वचेच्या पिशवीची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, शरीराला काय सांगितलंय? त्वचेनी झाकलेलं आहे ना अख्खं शरीर, त्यामुळे ते म्हणतात त्वचेची ही पिशवी आहे शरीर म्हणजे. आणि त्या पिशवीची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी जे लोक तुमचे पूजन करतात ते खचितच तुमच्या मायाशक्तीने भ्रमित झालेले आहेत. त्यांना तुम्ही कोण आहेत ते काय आहे त्यांनी म्हणजे तुम्ही काय काय देऊ शकता हे त्यांना माहितीच नाही. म्हणून ते काय मागतात? भगवंतांकडे जाऊन इंद्रिय तृप्ती मागतात. कल्पवृक्षा समान असणारे, कल्पवृक्ष म्हणजे काय? जे आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांचं काय करतात? पूर्ती करणारे जे वृक्ष आहेत त्या समान काय आहेत? भगवंता तुम्ही आहात. आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती प्रदान करण्यास कारण असणारे तुम्हीच जवळ असताना, म्हणजे असे तुम्ही महान जवळ असताना ध्रुव म्हणतोय माझ्यासारखे मूर्ख लोक तुमच्याकडून इंद्रिय तृप्तीच्या वरदानांची कामना करतात. ध्रुवानी कशासाठी भगवंतांची भक्ती केली? ध्रुवपद, असं अढळ पद प्राप्त होण्यासाठी, माझ्या आजोबांपेक्षा पणजोबांपेक्षा मला श्रेष्ठ पद मिळावं म्हणून. तर म्हणून ध्रुव म्हणतो की माझ्यासारखे जे मूर्ख आहेत ते काय करतात? तुमच्याकडून इंद्रिय तृप्तीच्या वरदानाची कामना करतात, इच्छा करतात. आणि अशी विषय तृप्ती तर नारकीय अवस्थांमध्ये राहणाऱ्यांसाठी देखील उपलब्ध असते. म्हणजे अशी जर इंद्रिय तृप्ती आहे तर ती काय कोणालाही उपलब्ध आहे. त्यासाठी भगवंतांकडे मागायची काही गरज नाहीये. तर मी आता ध्रुवाला काय लक्षात आलेलं आहे की अरे रे, हे मी काय करून बसलो. इतके महान भगवंत आहेत जे काय करू शकतात? जन्म मृत्यूच्या चक्रातून आपल्याला सोडवू शकतात. कल्पवृक्षाप्रमाणे आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करू शकणाऱ्या भगवंतांकडे मी काय यत्किंचित काय तुच्छ अशी काय मागितली? इंद्रिय तृप्ती मागितली. मी वरदान मागितलं की मला असं अढळ पद हवंय. आणि त्यांना आता दुःख झालंय. तात्पर्य ऐहिक लाभ प्राप्तीच्या, ऐहिक म्हणजे भौतिक लाभ प्राप्तीच्या हेतूने भक्तिमय सेवा करण्यासाठी आपण भगवंतांकडे आलो याचा आता ध्रुव महाराजांना पश्चाताप होत आहे. आपल्या वृत्तीची ते या ठिकाणी निंदा करीत आहेत. अरे रे, असं का मी केलं असं ते निंदा करतायत स्वतःची. केवळ ज्ञानाच्या अभावामुळेच मनुष्य सांसारिक लाभांसाठी अथवा इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांचे पूजन करतो. का करतो तो भगवंतांचे पूजन? त्याला फक्त काय हवं असतं? सांसारिक लाभ हवा असतो किंवा इंद्रिय तृप्ती असते. पण असं का? त्याला का कळत नाही भगवंताकडे काय मागायचं? कारण त्याला ज्ञानाचा अभाव आहे, त्याला माहितीच नाहीये.
भगवंत कल्पवृक्षा समान आहेत. कोणताही मनुष्य भगवंतांकडून कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त करू शकतो, परंतु त्यांच्याकडून कोणता वर मागून घ्यावा हे सामान्य लोकांना माहीत नसते. स्पर्शेंद्रियांपासून मिळणारे सुख अथवा इंद्रियांचे सुख हे श्वान शुकरांच्या जीवनातही उपलब्ध असते. त्वचेपासून स्पर्शाच्या इंद्रियापासून जे मिळणारं जे सुख आहे, इंद्रियांना मिळणारं जे सुख आहे ते पशु जीवनातही मिळतं. श्वान म्हणजे कुत्रा, शुकर म्हणजे डुक्कर, ह्यांच्याही जीवनामध्ये हे स्पर्श सुख उपलब्ध आहे. मात्र असे सुख म्हणजे जे स्पर्श सुख आहे ते कसं आहे, तुच्छ असते. एखाद्या भक्ताने अशा क्षुल्लक सुखासाठी भगवंतांची आराधना केली तर त्याला अज्ञानीच समजावे. असं हे आता आहे एवढं सांगितलंय. आता आपण ह्याच्यावर थांबूया, कारण इथे साक्षात्कार झालाय ध्रुवाला की काय मी चुकीची मागणीसाठी हे केलेलं आहे. आणि ते स्वतःला काय करताय, स्वतःची त्यांनी निंदा केली, आपली जी वृत्ती होती त्याची, आणि पश्चाताप झालेला आहे त्यांना. आणि मग पुढे आणखीन ते प्रार्थना सुरेख करतायत. पण आता आपण थांबूया. तर आपले आज 7, 8 आणि 9 हे 3 श्लोक झालेत. त्याविषयी कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण थांबूया. आहे का काही शंका? नाही. ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.